कशाची तयारी करत होतीस तू? नीटची तयारी चालू आहे सर. तुझी ना? हां. आणि तुला त्यावेळेला काही आर्थिक अडचणी होत्या म्हणून काही मदत मागितली, हे खरं आहे का? हे काही लोकांनी काही मदत केली त्यावेळेला, असं काही झालं होतं का? कोणत्या वेळेला? हे हे 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट, असं काही आहे का? नाही. बरं, नीट तू लातूरला केव्हापासून आहे? 11th 10th नंतर 11th आणि 12th. तो 10वीला किती गुण मिळाले? मला 94.80. अरे वा, कुठल्या शाळेला शिकलीस तू? केजमध्ये स्वामी विवेकानंद. स्टेट बोर्ड आहे? हां स्टडी. आणि तुला काय व्हायचंय? डॉक्टर. आता तू का चाललीस मुख्यमंत्र्याकडे? आमची एकच मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कारण की माझ्या वडिलांची काही चूक नसताना त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्या अन्यायाविरुद्ध हा आम्ही लढा उठवला आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा. आणि जे आरोपी असतील त्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली किंवा जे त्यांना कोणी मदत करणारे असतील त्यांना यात सहआरोपी करून त्यांना पण शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या वडिलांना न्याय हा मिळाला पाहिजे. आणि आज ही परिस्थिती आमच्यावरही दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये. आज हा छोटा माझा भाऊ आहे, त्याचा आज बर्थडे असताना आम्ही आज न्याय मागण्यासाठी जातोय आणि आज आमचे वडील आमच्या सोबत नाहीयेत. आम्ही मागचा ह्याचा बर्थडे खूप आनंदाने केलता आणि जे राक्षस वृत्तीचे लोक आहेत त्यांना मी एकच म्हणजे प्रश्न विचारते की माझ्या वडिलांची इतकी काय चूक होती, त्यांचं म्हणजे ते कोणासोबत इतके वाईट नव्हते तरी पण त्यांच्यावर ही वेळ का? आज आम्ही आनंदात त्यांना जर तुम्ही जिवंत जरी ठेवलं असतं तरी आम्ही याचा बड्डे आनंदात केला असता त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. पण आज ते नाही आहेत, आम्ही कसं आनंदी? आज आम्ही आमचा आनंद हरवलाय. आम्हाला ते नाही आहेत तर त्यांच्या बदल्यात आम्हाला न्याय हवाय, म्हणूनच आम्ही मुख्यमंत्र्याकडे जातो. आणि त्यांना पण माझी एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या. आता